ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यामध्ये मोठा धक्का बसलाय। कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या संदर्भात चर्चा सुरू झाल्या आणि पुण्यामधलं शरद पवारांचं खंद नेतृत्व प्रशांत जगताप यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। प्रशांत जगताप हे त्यांच्या विचारावर ठाम राहिले म्हणून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय आणि दुसरीकडे आपल्या पक्षात घेण्यासाठी मोठी रस्सीखेच प्रशांत जगतापांच्या समोर उभी राहिली आहे। कारण काँग्रेसमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय, मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला आणि पक्षात येण्यासाठी प्रस्ताव दिला। त्यापाठोपाठ शिंदेंचा देखील फोन गेला आणि त्यांनी देखील त्यांना पक्षात येण्यासाठी प्रस्ताव दिल्याचं कळतंय। मात्र प्रशांत जगताप यांना स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी एवढी चढाओढ का होतीये हेच आपल्याला जाणून घ्यायचंय या व्हिडिओद्वारे। तर प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक खंद नेतृत्व आहे, मोठा चेहरा आहे, पुण्यामधला एक प्रमुख चेहरा आहे। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला त्यांचा ठाम विरोध आहे आणि त्यामुळेच त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते पुण्यामध्ये आले। पुणे महापालिकेच्या समोरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर त्यांचं मन त्यांनी मोकळं केलेलं आहे। हे मन मोकळं करतानाच त्यांनी त्यांच्या सगळ्या आक्रमक कार्यकर्त्यांना शांत होण्यास सांगितलं आणि आपण जरी पक्ष सोडला असा तरी देखील पक्षातील नेते आणि त्यासोबतच पक्षाच्या विरोधात कुठलीही घोषणाबाजी करायची नाही अशी एक त्यांनी जरबच घातली किंवा त्यांनी थेटपणे आवाहन केलं आणि त्यानंतर त्यांच्या भावना मोकळ्या केलेल्या आहेत। हेच प्रशांत जगताप या सगळ्या राजकारणाच्या धुरळ्यामध्ये वेगळे का ठरतात हे आपल्याला जाणून घ्यायचे। कारण प्रशांत जगताप यांनी असंही म्हटलेलं आहे राजीनामा देताना की शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार हेच माझे प्रेरणास्थान राहतील। शरद पवार यांच्यासोबत प्रशांत जगताप यांनी वयाच्या 21व्या वर्षी कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर 26 वर्ष ते एकनिष्ठ राहिले शरद पवारांसोबत। अगदी अजित पवारांशी देखील ते खूप जवळचे होते किंवा निकटवर्तीय होते, कारण त्यांनी अजित पवारांसोबत 24 वर्ष पुण्यामध्ये काम केलेलं आहे। मात्र जेव्हा दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, तेव्हा प्रशांत जगताप हे शरद पवारांशीच एकनिष्ठ राहिले। इतकंच नाही तर नगरसेवक म्हणून ते 3 वेळा निवडून आलेले आहेत, महापौरही ते पुण्याचे राहिलेले आहेत आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीच्या चेतन तुपेंना कडवी लढत दिली आणि 7000 मतांनी मात्र त्यांचा पराभव झालाय। आता ते काँग्रेसमध्ये जात आहेत आणि त्यामुळे मरगळलेल्या पुढे काँग्रेसला एक नवसंजीवनी मिळू शकते। मात्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो बट्ट्याबोळ झालेला आहे त्यामध्ये प्रशांत जगताप यांच्यासारख्या या सच्चा कार्यकर्त्याचं मात्र मरण होते हे मात्र नक्की। प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।